नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1 लेसन नंबर 1 दॅट इज अँगल अँड इट्स मेजरमेंट. याच लेसनमधील आज आपण पाहणार आहोत आपला 5th पार्ट. कारण याआधी ऑलरेडी आपण 4 पार्ट्स पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण पहिल्यांदा बेसिक कॉन्सेप्ट्स पाहिले होते, जे पण एक्सरसाइज 1.1शी रिलेटेड आहेत तर ते सगळे. त्यानंतर आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहिले होते आणि त्यानंतर एक्सरसाइज 1.1 मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड केला होता. सो आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ नंबर 5 ऑफ लेसन अँगल अँड इट्स मेजरमेंट. तर आज आपण पाहणार आहोत लेंथ ऑफ एन आर्क आणि त्याचबरोबर एरिया ऑफ अ सेक्टर. आता आपण याआधी 10th स्टँडर्डमध्ये पण जो आपला 7th चॅप्टर होता त्यामध्ये पण आपण लेंथ ऑफ एन आर्क कसं फाइंड आउट करायचं किंवा एरिया ऑफ अ सेक्टर कसं फाइंड आउट करायचं ते पाहिलं आहे. पण आता आपण जरासं वेगळं पाहणार आहोत. आपल्याला तेच फाइंड आउट करायचं आहे, पण त्यासाठी दुसरे काहीतरी फॉर्म्युलाज आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एरिया ऑफ आर्क कोणता आहे आपला AB. आता तुम्हाला हे माहिती आहे की जे पण सेंट्रल अँगलचं मेजरमेंट असतं तर ते मेजरमेंट आणि हे मेजरमेंट म्हणजेच ABचं जे मेजरमेंट असणार आहे AB आर्कचं तर ते प्रपोर्शनमध्ये असणार आहे. आता या ठिकाणी जेव्हा आपण एखाद्या आर्कची लेंथ लिहिणार आहोत, म्हणजे सपोज की लेंथ ऑफ AB जेव्हा आपण लिहिणार आहोत तर तेव्हा त्यासाठी आपण सिम्बॉल वापरणार आहोत दॅट इज S. ओके, जेव्हा पण आपण आर्कची लेंथ फाइंड आउट करतो त्यासाठी आपण एक सिम्बॉल वापरतो आणि तो आहे S. सो मी काय या ठिकाणी लिहिलेलं आहे की लेंथ ऑफ एन आर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द थिएटा. म्हणजे या ठिकाणी जो काही अँगल असेल, सेंट्रल अँगल असेल तर तो. ओके, सेंट्रल अँगल किंवा थिएटा. आता मी या ठिकाणी थिएटा शो केलं आहे, सो मी थिएटा लिहिलं आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही सेंट्रल अँगल पण लिहू शकता. आता या ठिकाणी लेंथ ऑफ आर्क AB आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आता आपण काय म्हटलं की जो आपला थिएटा असतो तर तो आता आपण डिवायडेड बाय 2π करतो नेहमीप्रमाणे. आपला जो आधीचा म्हणजे लास्ट स्टँडर्डमध्ये आपण जो पाहिलेला फॉर्म्युला आहे तर तो इज इक्वल टू कशाची प्रपोर्शन असणार आहे, म्हणजेच या ठिकाणी जो लेंथ ऑफ दी आर्क असणार आहे तर तो. आता लेंथ ऑफ दी आर्क एवढं मोठं लिहिण्यापेक्षा मी डायरेक्ट S लिहिते. आणि या सर्कलचा जो सर्कम्फरन्स आहे म्हणजेच या पूर्ण सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे काय असणार आहे, सर्कलचा पेरिमीटर. ओके, सर्कलचं सर्कम्फरन्स म्हणजे सर्कलचं पेरिमीटर असणार आहे. ॲग्री? कारण हा जो एक कडा आहे पूर्ण सर्कलचा यालाच आपण सर्कलचं सर्कम्फरन्स म्हणतो आणि यालाच आपण सर्कलचं पेरिमीटर म्हणतो. ओके, सो थिएटा अपॉन 2π इज इक्वल टू इज प्रपोर्शनल टू असणार आहे किंवा इज इक्वल टू असणार आहे S म्हणजेच काय, लेंथ ऑफ दी आर्क वॉट एव्हर जो पण आपल्याला आर्क दिला असेल तर तो, आणि सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल आणि त्या सर्कलचं सर्कम्फरन्स. ओके, म्हणजेच या ठिकाणी थिएटा 2π इज इक्वल टू S अपॉन कोणत्या पण सर्कलचे सर्कम्फरन्स आपण 2πr फाइंड आउट करतो. मग या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इकडे पण 2π आहे, इकडे पण 2π आहे, 2π कट होईल. ओके, आता या ठिकाणी काय राहिलं, π इज इक्वल टू S अपॉन R. आता आपण Sला इथेच ठेवूया आणि Rला आपण इकडे शिफ्ट करूया. म्हणजेच थिएटा मल्टिप्लाय बाय R इज इक्वल टू S राहिलं. याचाच अर्थ S इज इक्वल टू थिएटा मल्टिप्लाय बाय R. हा काय आहे आपला फॉर्म्युला. लगेच आला पण आपला फॉर्म्युला. लेंथ ऑफ दी आर्क म्हणजेच S इज इक्वल टू थिएटा म्हणजे काय, इथे जो पण अँगल सेंट्रल अँगल जो पण तयार होईल तो, मल्टिप्लाय बाय R म्हणजे या रेडियसचं मेजरमेंट जे पण असेल तर ते. ओके, सो इन धिस वे आपण आपल्याला जेव्हा सांगितलं जाईल की लेंथ ऑफ दी आर्क फाइंड आउट करा, मग तो AB असो किंवा कोणताही या ठिकाणी दुसरा कोणता पण आर्क आपण घेतला, BC असेल, कोणाचं पण मेजरमेंट फाइंड आउट करायचं असेल तेव्हा आपण काय करणार आहोत, या ठिकाणी S घेणार आहोत. S म्हणजेच काय, लेंथ ऑफ दी आर्क इज इक्वल टू थिएटा म्हणजे तो जो काही अँगल असणार आहे तर तो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या अँगलचं मेजरमेंट डिग्रीमध्ये नसायला पाहिजे, अँगलचं मेजरमेंट रेडियनमध्ये असायला पाहिजे. जर डिग्रीमध्ये दिलं असेल तर तुम्हाला ते कंपल्सरी रेडियनमध्ये कन्वर्टच करावं लागणार आहे. ओके, रेडियनमध्ये दिलं असेल तर रेडियनमध्ये ठेवायचं, पण जर डिग्रीमध्ये असेल तर त्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. कारण या ठिकाणी जो थिएटा असणार आहे तो नेहमी रेडियनमध्ये असणार आहे. ओके, नेहमी रेडियनमध्ये असणार आहे, तरच तुमचा आन्सर करेक्ट येईल. मल्टिप्लाय बाय तुम्हाला या ठिकाणी रेडियस हा जो असणार आहे OA, तर हे काय असणार आहे, रेडियस. हे तुम्हाला मल्टिप्लाय बाय करायचं आहे तरच तुम्हाला लेंथ ऑफ दी आर्क मिळेल. आता त्यानंतर आहे एरिया ऑफ अ सेक्टर. सेक्टर म्हणजे काय, तर तुम्ही हा जो पूर्ण सर्कल पाहताय यामधला हा जो एवढा भाग आहे याला मी जरासं शेड देते. हा जो एवढा भाग आहे याला काय म्हणणार आहोत आपण, सेक्टर. हा काय आहे, पूर्ण सर्कलचा सेक्टर आहे. तुम्ही पिझ्झा खाता ना, तर पिझ्झामधला तुम्ही जो हा पार्ट कट करणार आहात, एक पार्ट कट करता, तर तो जो पार्ट आहे त्याला आपण सेक्टर म्हणतो पूर्ण सर्कलचं. ओके, सो आता या ठिकाणी हा जो सेक्टर आहे याचा एरिया आपल्याला पाहिजे. म्हणजे OPQ हा जो सेक्टर आहे याचा आपल्याला एरिया पाहिजे.
मग आपण तो कसा फाइंड आउट करणार, तर या ठिकाणी आपण एरिया ऑफ सेक्टर OPQ आपण एने डिनोट करतो. म्हणजे जसं की आपण या ठिकाणी जे लेंथ आहे तर ते एसने डिनोट करतो, त्याचप्रमाणे आपण एरिया जो आहे तर तो एने डिनोट करतो. जसं की तुम्हाला माहिती आहे एरिया डायरेक्टली प्रपोर्शनल असतो सेंट्रल अँगलशी. आता या ठिकाणी मी थिएटा लिहिलं आहे किंवा तुम्ही सेंट्रल अँगल पण लिहू शकता. डायरेक्टली प्रपोर्शनल असतो सेंट्रल अँगलशी. आता या ठिकाणी पण तुम्हाला जेव्हा एरिया फाइंड आउट करायचा आहे OPQचा, तेव्हा तुम्ही काय करणार आहात, θ/2π हा तर आपल्या नेहमीचा फॉर्म्युला आहेच, इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला एरिया घ्यायचा आहे. सो हा जो सेक्टर आहे याचा जो एरिया असेल तर तो एरिया ऑफ सेक्टर OPQ, या ठिकाणी तुम्ही सेक्टर शब्द लिहा आणि मग OPQ डिवायडेड बाय आपला जो काही पूर्ण सर्कल आहे तर त्या पूर्ण सर्कलचा एरिया ऑफ दी सर्कल. ओके, ब्रॅकेट नको, एरिया ऑफ दी सर्कल. म्हणजेच या ठिकाणी θ/2π इज इक्वल टू एरिया ऑफ या सेक्टरचा जो काही एरिया असेल तर तो डिवायडेड बाय एरिया ऑफ सर्कल. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर θ/2π इज इक्वल टू, आता या सर्कलचा एरिया काय आहे त्यासाठी आपण फक्त ए घेऊया कारण आपल्याला माहिती नाही आहे की त्या सेक्टरचा एरिया काय आहे, आणि πr², कारण फॉर्म्युला काय आहे πr². आता या ठिकाणी काय काय कॉमन आहे, पाय आणि पाय कॉमन आहे. म्हणजेच या ठिकाणी θ/2 इज इक्वल टू a/r². हे काय आलेलं आहे तुमचं कट होऊन राहिलेलं जे पण सोल्युशन आहे तर ते आलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काय करूया, हा जो 2 आहे याला अशा पद्धतीने लिहूया. याचा अर्थ पण काय होणार आहे, θ/2च होणार आहे आणि θ मल्टिप्लाय बाय हाफ म्हणजे पण θ/2. ओके, सो a/r². आता आपण एला इथेच ठेवूया कारण तो आपल्याला फॉर्म्युला फाइंड आउट करायचा. जसं आपण या ठिकाणी एसचा फॉर्म्युला फाइंड आउट केला त्याप्रमाणे आता आपण इथे एचा फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहोत. सो ए इज इक्वल टू हा जो r² आहे तो इकडे शिफ्ट होईल, म्हणजे हाफ इंटू θ/r². याचाच अर्थ आता ह्याला जर आपण रिअरेंज करूया, ए इज इक्वल टू हाफ इंटू r² इंटू θ. म्हणजेच आपला जो एरियाचा फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ दी सेक्टरचा फॉर्म्युला आहे तर तो येणार आहे हाफ इंटू r² θ. ओके, सो इन धिस वे आपण हे सॉल्व करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला याचा फॉर्म्युला मिळालेला आहे, इथे तुम्हाला इथे हाफ इंटू r² θ हा एरियाचा फॉर्म्युला मिळालेला आहे. कोणाचा एरिया ऑफ सेक्टर. ओके, पण आता या ठिकाणी लेंथ ऑफ दी आर्क आणि एरिया ऑफ दी सेक्टर यामध्ये रिलेशन आहे. म्हणजेच जर आपल्याला लेंथ दिली असेल तर एरिया कसं फाइंड आउट करायचा आणि एखाद्या सेक्टरचा एरिया दिला असेल तर त्या आर्कचा लेंथ कसं फाइंड आउट करायचं हे आपण पाहणार आहोत. सो रिलेशन बिटवीन लेंथ ऑफ एन आर्क अँड एरिया ऑफ ए सेक्टर हे आपण आता बघूया. म्हणजेच आपल्याला रिलेशन बिटवीन एस आणि ए फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी एसचा फॉर्म्युला काय आहे, या ठिकाणी पण एक गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे इथे पण थिएटा नेहमी रेडियनमध्येच असायला पाहिजे. ओके, दोन्हीकडे पण थिएटा हा रेडियनमध्ये असायला पाहिजे. म्हणजे सपोज की तुम्हाला सांगितलेलं आहे 30 डिग्री आहे थिएटाची व्हॅल्यू, तर याचं कन्वर्जन तुम्हाला रेडियनमध्ये करणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय तुमचा आन्सर करेक्ट येणार नाही. सो तुमच्याकडे जी काय व्हॅल्यू असेल ती तुम्हाला रेडियनमध्येच कन्वर्ट करायची आहे आणि मगच या फॉर्म्युलामध्ये वापरायची आहे. ओके, दोन्ही पण फॉर्म्युलासाठी सेम रूल आहे, थिएटा नेहमी रेडियनमध्येच असायला पाहिजे, डिग्रीमध्ये नको. ओके, सो आता या ठिकाणी थिएटा रेडियनमध्ये आहे आणि या ठिकाणी आपला दुसरा एसाठीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ मल्टिप्लायचं साईन नाही दिलं तरी पण चालेल, r² आणि जो आपला थिएटा आहे तो रेडियनमध्ये. आता त्यानंतर आपण जर इथे पाहिलं तर एचा फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, r इंटू थिएटा रेडियन. म्हणजे r जो स्क्वेअर आहे त्याला मी स्प्लिट केलं. आता हे जर आपण पाहिलं r इंटू थिएटा रेडियन हे याच्यामध्ये पण आहे, म्हणजे r इंटू थिएटा रेडियनच्या ऐवजी मी या ठिकाणी एस लिहू शकते. सो लिहूया, म्हणजेच आपला फॉर्म्युला काय तयार झाला, हाफ इंटू RS. या ठिकाणी मी डॉट दिला, डॉटचा अर्थ पण मल्टिप्लाय होतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण एरिया आणि लेंथ ऑफ दी एरिया ऑफ द सेक्टर आणि लेंथ ऑफ दी आर्क याचं रिलेशनशिप फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला एरिया दिला असेल तर तुम्ही ऑब्वियसली लेंथ ऑफ एन आर्क फाइंड आउट करू शकता, लेंथ ऑफ एन आर्क दिला असेल तर तुम्ही ऑब्वियसली एरिया ऑफ दी सेक्टर फाइंड आउट करू शकता. सो हे आहे दोघांचं रिलेशनशिपमधलं फॉर्म्युला जे की आपल्याला सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये आणि आपला जो एक्सरसाइज आहे 1.2 त्यामध्ये वापरायचे आहेत. हा फर्स्ट फॉर्म्युला आहे आपला, हा सेकंड फॉर्म्युला आहे आणि हा थर्ड फॉर्म्युला. आणि अजून 2 फॉर्म्युले आहेत ते यासाठी की आपला जो रेडियन आहे तो जेव्हा आपण आपला जो डिग्री आहे तो जेव्हा आपण कन्वर्ट करणार आहोत रेडियनमध्ये तर त्यासाठी अजून एक फॉर्म्युला आहे. सपोज की आपल्याला 30 डिग्री दिलेला आहे, 30 डिग्री आपल्याला कन्वर्ट करायचं आहे रेडियनमध्ये. तर रेडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, 30 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन
180, 0 0 कट होणार, 3 1 जा 3, 3 6 जा 18, म्हणजे π/6 रेडियन हे काय आलेलं आहे 30 डिग्रीचा आन्सर. सो हा एक आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा आपल्याला डिग्रीमध्ये दिलं जाईल, डिग्री मल्टिप्लाय बाय तुम्हाला π/180 करायचं आहे, तुम्हाला रेडियनची व्हॅल्यू मिळेल. सो हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. सोबतच हा एक फॉर्म्युला, हा आणि हा, या फक्त आणि फक्त 4 फॉर्म्युल्याच्या आधारे आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि एक्सरसाइज 1.2 आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो लेट अस स्टार्ट. सो आपला पहिला प्रश्न आहे की द डायमीटर ऑफ द सर्कल इज 14 सेंटीमीटर. वी हॅव टू फाइंड दी लेंथ ऑफ द आर्क आणि त्यासोबतच आपल्याला सांगितलेलं आहे की द अँगल सबसेडिंग काय सांगितलेलं आहे, थिएटा इज इक्वल टू 54 डिग्री. सो तुम्ही जो क्वेश्चन आहे तर तो तुम्हाला तुमच्या बुकमध्ये पाहायला मिळेलच आणि जर बुक्स नसतील तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, तुम्हाला प्रश्न पण या ठिकाणी पाहायला मिळेल. हा प्रश्न मी थोडक्यात लिहिला आहे कारण एवढा मोठा प्रश्न लिहिण्यामध्ये वेळ जाईल त्यासाठी. बट हा प्रश्न जो लिहिला आहे मी तो बरोबर आहे की द डायमीटर ऑफ दी सर्कल इज 14 सेंटीमीटर. वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ दी आर्क आणि आपल्याला थिएटा सांगितलेला आहे 54 डिग्री. पहिली स्टेप काय असते हे सॉल्व करत असताना की जो थिएटा आपल्याला दिलेला आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, रेडियनमध्ये. ओके, कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, रेडियनमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण थिएटाचं कन्वर्जन करणार आहोत रेडियनमध्ये. मग आपल्याला डायमीटर दिलं, डायमीटरचं आपण रेडियसमध्ये कन्वर्जन करूया किंवा तुम्ही आधी डायमीटरचं रेडियसमध्ये पण कन्वर्जन करू शकता ॲज यू विश. ओके, सो आता या ठिकाणी आपण थिएटाचं कन्वर्जन करणार आहोत, म्हणजे थिएटा डिग्रीचं कन्वर्जन करणार आहोत आपण थिएटा रेडियनमध्ये. सो थिएटा डिग्री इज इक्वल टू 54 डिग्री. सो देअरफॉर थिएटा रेडियन इज इक्वल टू 54 मल्टिप्लाय बाय π/180. तुम्हाला आता याला डिवाईड करायचं आहे. तुम्ही 3 डिवाईड करू शकता. 3 1 3, 3 8 24, 3 6 18, परत या ठिकाणी 9 2 किंवा 6नेच करू शकता. 6 3 18 आणि 6 10 60. ओके, सो अशा पद्धतीने 3π डिवायडेड बाय 10 रेडियन हे आलेलं आहे तुमचं थिएटा रेडियनचा आन्सर. आता तुम्हाला रेडियस फाइंड आउट करायचा आहे. रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ द डायमीटर. देअरफॉर 14/2 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. ही झाली तुमची सेकंड स्टेप. तुम्ही असं नंबर्स नाही द्यायचे, मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी सांगते की ही फर्स्ट स्टेप आहे, ही सेकंड स्टेप आहे. त्यानंतर थर्ड स्टेप आपल्याला एस फाइंड आउट करायचा आहे. एस म्हणजे काय, लेंथ ऑफ द आर्क. सो इथे आधी लिहा लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू एस इज इक्वल टू आपला जो फॉर्म्युला आहे आर थिएटा किंवा थिएटा आर तर तो लिहायचा आहे. आता या ठिकाणी आर म्हणजेच काय 7 मल्टिप्लाय बाय थिएटा. थिएटा कशामध्ये घ्यायचा, रेडियनमध्येच घ्यायचा. सो 3π/10. आता या ठिकाणी 10 आहे, इथे 3 आहे, इथे 7 आहे. काय होऊ शकतं का, काहीच कट वगैरे नाही होऊ शकत. मग तुम्हाला त्या ठिकाणी पायची व्हॅल्यू पण पुट करायची आहे, म्हणजेच 22/7. आता ही 22/7 घ्यायची की 3.14 घ्यायची ते डिपेंड आहे की रेडियस काय आहे. जर रेडियस 7 किंवा 7च्या मल्टिपल असेल तर तुम्ही 22/7 घेऊ शकता. पॉईंटमध्ये वगैरे रेडियस असेल तर तुम्ही 3.14 घेऊ शकता. ओके, सो 7 7 कट होईल. आता या ठिकाणी काय राहिलेलं आहे 3 मल्टिप्लाय बाय 22 डिवायडेड बाय 10. सो 2 5 जा 10. आता या ठिकाणी 11 आले, 33 अपॉन आहे खाली 5. ओके, सो 33 डिवायडेड बाय 5. आता तुम्ही याला फर्दर डिवाइड करा. 5 1 जा 5, 5 6 जा 10 आणि परत 30, 5 6 जा 30. ओके, सो 6.6 सेंटीमीटर आलेलं आहे एसची व्हॅल्यू. आता हे सेंटीमीटर घ्यायचं का मीटर घ्यायचं, तर जर तुम्हाला डायमीटर किंवा रेडियस सेंटीमीटरमध्ये दिलं तर तुम्हाला एस पण सेंटीमीटरमध्येच घ्यायचं आहे. सो इन धिस वे लेंथ ऑफ द आर्क एस इज इक्वल टू 6.6 सेंटीमीटर. सो इन दिस वे तुम्ही हे सॉल्व करणार आहात. आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 2. सो क्वेश्चन नंबर 2 तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ॲक्च्युली माझ्याकडे बुक नाही आहे, तर मी बुकवर दाखवलं असतं. बुक नाही आहे कारण लॉकडाऊन आहे, सो त्याच्यामुळे बुक बाय नाही करू शकत. बट लवकरच मी बुक घेईन आणि जेणेकरून तुम्हाला बुकवरती दाखवेन. नाहीतर तुम्ही क्वेश्चन या ठिकाणी स्क्रीनवरती पण पाहू शकता. सो क्वेश्चन असा आहे की आर इज इक्वल टू 12 सेंटीमीटर आणि थिएटा सांगितलेला आहे आपल्याला जो आहे 30 डिग्री. थिएटा म्हणजे काय, जो पण अँगल आहे त्याला मी थिएटा सपोज केले आणि ते आहे 30 डिग्री. सो आपल्याला असं सांगितलेलं आहे की फाइंड एरिया बिटवीन आर्क पी क्यू आणि कॉर्ड पी क्यू. आता या ठिकाणी कॉर्ड पी क्यू आणि आर्क पी क्यूचा एरिया म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर ते फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला एक रफ फिगर म्हणजे सर्कल ड्रॉ करावा लागेल. ओके, सर्कल आपण ड्रॉ करूया आणि त्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली बघूया. थोडासा मोठा सर्कल ड्रॉ करते कारण यामध्ये खूप गिचमिट काला होणार आहे, म्हणजे खूप काही आपल्याला ड्रॉ करायचं आहे. या पेननी ड्रॉ करणं थोडं मुश्किल आहे. सॉरी. ओके, सो आता याच्यामध्ये आपल्याला ड्रॉ करायचं आहे आर्क. त्यासाठी आपण सेंटरला कोणतं नाव द्यायचं ते काही नाही सांगितलं आहे. सो सेंटरला मी ओ नाव देते आणि इथून आपला एक असणार आहे आणि इथून एक, आणि या दोघांच्या मध्ये जो तयार होईल तर तो असणार आहे आपला आर्क.
त्याला आपण नाव देणार आहोत पी आणि क्यू. सो हा आपला पी क्यू आर्क आहे आणि हा आपला ओ पी क्यू सेक्टर तयार झाला आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे पी क्यू कॉर्ड. सो त्यासाठी आपण या पी आणि या क्यू पॉईंटला जॉईन करूया. सो आपला पी क्यू कॉर्ड तयार होईल. ओके, आता या दोघांमधलं जे अंतर आहे म्हणजे हे जे अंतर आहे कॉर्ड पी क्यू आणि सेक्टरचा शेवटचा भाग, तर हे जे आहे याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचं आहे. जे पण शेडेड रिजन मी या ठिकाणी दाखवलेला आहे त्याचा एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आता या ठिकाणी एक अँगल तयार होतो आहे तर तो आहे 30 डिग्रीचा. ओके, हा जो अँगल आहे तर हा आहे 30 डिग्रीचा. मग आता आपल्याला जर या शेडेड रिजनचा एरिया फाइंड आउट करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, आधी हा जो सेक्टर आहे सेक्टर ओ पी क्यू याचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. त्यामधून आपल्याला ट्रायंगल ओ पी क्यू किंवा पी ओ क्यू घ्यावा लागेल ना, पी ओ क्यू. ट्रायंगल पी ओ क्यू जो आहे याचा एरिया सबट्रॅक्ट करावा लागेल. पहिल्यांदा आपल्याला सेक्टर ओ पी क्यूचा एरिया फाइंड आउट करावा लागेल म्हणजे या पूर्ण रिजनचा. त्यामधून आपल्याला हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया सबट्रॅक्ट करावा लागेल, तेव्हा आपल्याला या शेडेड रिजनचा एरिया मिळेल. ओके, सो लेट अस सॉल्व. फर्स्ट ऑफ ऑल आपण हा जो थिएटा आहे तो डिग्रीमध्ये आहे, याला कन्वर्ट करणार आहोत आपण रेडियनमध्ये. सो थिएटा इज इक्वल टू 30 डिग्री. थिएटा रेडियन इज इक्वल टू 30 इंटू पाय अपॉन 180. 0 0 कट, 3 1 जार 3, 3 6 जार, देअरफॉर पाय अपॉन 6 रेडियन. हे काय आहे आपलं थिएटा रेडियनचा आन्सर. ओके, सो आता आपल्याला या ठिकाणी रेडियस ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्ही हे सगळं गिवनमध्ये पण पुन्हा लिहू शकता की रेडियस हा आहे, थिएटा आहे वगैरे वगैरे. मी डायरेक्ट सॉल्व करते कारण मी ऑलरेडी या ठिकाणी लिहिलं आहे. तुम्ही पण पुन्हा एकदा गिवनमध्ये लिहू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय फाइंड आउट करणार आहोत, एरिया ऑफ सेक्टर. सो एरिया ऑफ सेक्टर, कोणता सेक्टर आहे, ओ पी क्यू. आपण नेहमी जो सेंट्रल पॉईंट असेल तर त्याचं नाव आधी घेतो आणि मग जो पण एरिया सेक्टर आहे तर त्याचं नाव. ओके, सो या ठिकाणी आधी ओ मग पी आणि मग क्यू इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर. थिएटा हा फॉर्म्युला आपल्याला कसा आला हे पण माहिती आहे. सो हाफ इंटू आर जे आहे 12. मी 12चा स्क्वेअर लिहिण्यापेक्षा 12 इंटू 12 लिहिते आणि मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 6. ओके, सो 2 1 जार 2, 2 6 जार 12, 6 1 जार 6, 6 2 जार 12. यासाठी मी 12 इंटू 12 लिहिलं होतं. सो 12 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर कसं कळलं तर हे जे रेडियस आहे तर ते सेंटीमीटर आहे, त्याच्यावरून हे पण सेंटीमीटरमध्ये असणार आहे. सो ही आपली पहिली व्हॅल्यू आली, याला तुम्ही नंबर 1 देऊ शकता. ती तुम्हाला मिळालेला आहे एरिया ऑफ सेक्टर ओ पी क्यू. आता तुम्हाला एरिया ऑफ हा ट्रायंगल जो आहे ओ पी क्यू याचा तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा आहे या ट्रायंगलचा. ट्रायंगलचा एरिया म्हणजे काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, पण या ठिकाणी आपल्याकडे हाईट आहे का नाही, सो आपल्याला आधी हाईट मिळवावी लागेल. हाईटसाठी आपण काय करूया, या ठिकाणी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. कुठून कुठे ड्रॉ करूया, क्यूपासून आपण हा जो आपला रेडियस आहे ओ पी याच्यावरती आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. आता हे एक्झॅक्टली स्ट्रेट नसणार आहे बट आपण त्याला शो करूया. आता आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, काय कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, ड्रॉ सेगमेंट किंवा परपेंडिक्युलर क्यू, याला तुम्ही नाव द्या काहीतरी, पी आर द्या. ओके, सो क्यू आर ऑन रेडियस ओ पी. ओके, सो रेडियस जे ओ पी आहे तर त्या रेडियस ओ पीवरती आपण जे क्यू आर आहे तर ते परपेंडिक्युलर, अरे ड्रॉ परपेंडिक्युलर लिहायचं राहिलं, सॉरी ड्रॉ परपेंडिक्युलर. ओके, परपेंडिक्युलर लिहा या ठिकाणी, सॉरी. सो ड्रॉ परपेंडिक्युलर क्यू आर ऑन रेडियस ओ पी. ओके, सो तुम्ही जेव्हा या ठिकाणी क्यू आर ड्रॉ करणार आहात तर तुम्हाला या क्यू आरचं काय मेजरमेंट आहे तर ते फाइंड आउट करायचं आहे. तुमच्याकडे ओ पी आहे, तुम्ही म्हणाल ओ पी कसं आहे तर ओ पी काय आहे, रेडियस काय आहे 12 आहे. तुमच्याकडे ओ पी पण आहे, ओ क्यू पण आहे, पण या ठिकाणी तुम्ही ओ पी घेऊन काहीच उपयोग नाही आहे. सो तुम्ही ओ क्यू घेऊ शकता. ओके, सो ओ क्यू काय आहे तुमच्याकडे आहे 12 सेंटीमीटर किंवा तुम्ही ओ पी पण 12 सेंटीमीटर लिहून ठेवा. ओके, सो आफ्टर दॅट आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुमच्याकडे हा आहे 30 डिग्रीचा अँगल. आता हा 30 डिग्रीचा अँगल आहे, तुमच्याकडे हे मेजरमेंट आहे, मग तुम्हाला हे पाहिजे, मग तुम्ही अर्थातच ट्रिग्नोमेट्री वापरू शकता. सो इन ट्रायंगल क्यू ओ आर, ट्रायंगल क्यू ओ आरमध्ये साइन थिएटा म्हणजे काय, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आता या ठिकाणी अपोजिट साईड तुम्ही जर पाहिली तर 30च्या अपोजिट साईड काय आहे, क्यू आर, अपॉन हायपोटेनियस काय आहे, ओ क्यू. ओके, सो या ठिकाणी साइन किती आहे 30 डिग्री ना, सो साइन 30 डिग्री. क्यू आर तुमच्याकडे आहे का नाही आहे, तुमच्याकडे ओ क्यू आहे, ओ क्यू दॅट इज 12 आहे. सो साइन 30चं मेजरमेंट काय असतं, हाफ असतं. सो 1/2 इज इक्वल टू क्यू आर अपॉन 12. सो 12 इज इक्वल टू क्यू आर मल्टिप्लाय बाय 2. क्यू आरला आपण इथेच ठेवूया, 12 डिवायडेड बाय 2 म्हणजेच या ठिकाणी 6 इज इक्वल टू क्यू आर, म्हणजेच क्यू आरची मेजरमेंट काय आलेलं आहे 6 सेंटीमीटर. सो या ठिकाणी तुम्हाला 6 सेंटीमीटर मिळालं. हे काय मिळालं, हाईट मिळाली. आता जर तुम्हाला एखाद्या ट्रायंगलची हाईट मिळाली आहे आणि तुम्हाला बेस तर ऑलरेडी माहिती आहे,
हा बेस आहे ना, हा पण तुम्ही बेस घेऊ शकता किंवा हा पण घेऊ शकता, पण शक्यतो ज्याच्यावरती आपण परपेंडिक्युलर ड्रॉ काढले तो आपण बेस घेतो. तुम्हाला माहिती आहे की OP काय आहे, या ट्रायंगलचा बेस आहे. सो तुम्हाला बेस माहिती आहे, तुम्हाला हाईट माहिती आहे. आता ऑब्वियसली तुम्ही त्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकता. ओके, सो मी इथेच करते जेणेकरून तुम्हाला सगळं एकाच ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल. सो पुन्हा एकदा इन ट्रायंगल POQ या ट्रायंगलमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं आहे, OP इज द बेस and QR is the height. Therefore, area of triangle POQ is equal to half into base into height, half into OP into height काय आहे QR. सो या ठिकाणी हाफ इंटू OP काय असणार आहे 12 इंटू QR काय आहे 6 सेंटीमीटर. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 12 त्रिक 36, 36 सेंटीमीटर स्क्वेअर काय आलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल POQ. ओके, सो तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल POQ मिळालेला आहे 36 सेंटीमीटर स्क्वेअर. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो फर्स्ट तुमचं जे मेजरमेंट आहे यामधून तुम्हाला हे सेकंड मेजरमेंट सबट्रॅक्ट करायचं आहे, मग तुम्हाला रिक्वायर्ड एरिया मिळणार आहे. सो आता तुम्ही करताय थर्ड पार्ट, हा होता फर्स्ट पार्ट, हा सेकंड पार्ट, हा थर्ड पार्ट आणि आता तुम्ही करताय फोर्थ पार्टमध्ये तुम्ही काय घेणार आहात, देअरफॉर रिक्वायर्ड एरिया, 1 मिनिट, हा हे सगळं सारखं उडतं, याला जरा मी तिथे अटॅच करते. रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय करणार आहात यामधून, कारण हा काय सेक्टरचा एरिया, या पूर्ण सेक्टरच्या एरियामधून तुम्ही सबट्रॅक्ट करणार आहात ट्रायंगलचा एरिया. रिक्वायर्ड एरिया ऑफ सेक्टर OPQ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल POQ. सेक्टरचा एरिया काय आहे 12 पाय मायनस 36. 12मधून 36 तुम्हाला सबट्रॅक्ट 12 पायमधून 36 सबट्रॅक्ट करायचे आहेत. कसे करणार तुम्ही करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या दोघांमधला कॉमन नंबर घ्यायचा आहे. कोणता कॉमन आहे 12. 12 यामध्ये पण येतं आणि 12 यामध्ये पण येतं. सो तुम्ही 12ला कॉमन घ्या, मग इथे काय राहिलं पाय आणि 12 किती मल्टिप्लाय बाय 36, 12 3 जा 36. सो या ठिकाणी 3 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, सो इन धिस वे देअरफॉर द एरिया ऑफ द एरिया ऑफ द रिजन किंवा द एरिया ऑफ द किंवा द एरिया फक्त घ्या, द एरिया बिटवीन आर्क, आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं होतं तेच आपण घेतोय, आर्क PQ अँड कॉर्ड PQ इज 12 इन ब्रॅकेट पाय मायनस 3 सेंटीमीटर स्क्वेअर. सो हे आहे तुमचं आन्सर. इन दिस वे तुम्ही हे सॉल्व करणार आहात. ओके, सो पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण फिगर वगैरे ड्रॉ केली होती. इथे आपण बेसिक जे पण पहिली गोष्ट आहे की रेडियनमध्ये कन्वर्जन करायचं. नेक्स्ट आपण या पूर्ण सेक्टरचा एरिया फाइंड आउट केला. त्यानंतर मग आपण या ठिकाणी परपेंडिक्युलर टाकलं आणि आधी हाईट फाइंड आउट केली. आफ्टर दॅट आपण सेक्टरमधून ट्रायंगल सबट्रॅक्ट केला आणि फायनली आपल्याला जो रिक्वायर्ड एरिया आहे जो की हा आहे याचा एरिया, तर तो मिळालेला आहे. ओके, सो तुम्ही स्क्रीनशॉट घेतला नसेल तर घ्या, घेतला असेल तर ओके. ओके, आता आपण पाहूया यानंतरचं पुढचं एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. सो आफ्टर दॅट आपला सेकंड क्वेश्चन आहे, एरिया ऑफ सर्कल आपल्याला दिलेला आहे 225 सेंटीमीटर स्क्वेअर. थिएटर सांगितलेला आहे 120 डिग्री. वी हॅव टू फाइंड आउट S म्हणजे लेंथ ऑफ दॅट आर्क अँड वी हॅव टू फाइंड आउट A एरिया ऑफ दॅट सेक्टर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल सॉल्व करत असताना आपल्याला हा जो थिएटर आहे त्याचा आधी कन्वर्जन आपल्याला रेडियनमध्ये करावं लागेल. सोबतच आपल्याला या ठिकाणी कुठेही रेडियस सांगितलेलं नाही आहे, जी की दोन्ही फाइंड आउट करण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे ते सांगितलेलं नाही आहे. सो आपल्याला एकतर रेडियस पण फाइंड आउट करायचा आहे आणि थिएटा पण कन्वर्ट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आधी रेडियस फाइंड आउट करूया, कारण ती मेन गोष्ट आहे दोघं पण फाइंड आउट करण्यासाठी. थिएटा पण दोघांमध्ये पण कंबाईन आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एरिया सांगितलं आहे एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे पाय आर स्क्वेअर. आता या ठिकाणी 225 पाय इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. दोन्हीकडे पाय पाय आहे, पाय पाय कट होईल. 225 इज इक्वल टू आर स्क्वेअर. देअरफॉर आर इज इक्वल टू √225. देअरफॉर आर इज इक्वल टू आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, कारण डायरेक्ट ह्याचा आपण स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. आता आपल्याकडे आरची व्हॅल्यू आलेली आहे. आता आपण थिएटाला कन्वर्ट करणार आहोत रेडियनमध्ये. सो थिएटा इज इक्वल टू 120 डिग्री. थिएटा रेडियन इज इक्वल टू 120 इंटू पाय अपॉन 180. 0 0 कट, 3 4 जार 12, 3 6 जार 18, 2 2 जार 4, 2 3 जार 6. सो देअरफॉर थिएटा रेडियन इज इक्वल टू येणार आहे 2 पाय अपॉन 3 रेडियन. ओके,
सो पायची व्हॅल्यू आलेली आहे थिएटरची व्हॅल्यू आलेली आहे 2π/3 रेडियन. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एस आणि ए. एस म्हणजे काय, लेंथ ऑफ दॅट आर्क. 1 मिनिट, ब्राईटनेस खूप जास्त झाला आहे, जरासं कमी करते. ओके, सो आता या ठिकाणी आपण फाइंड आउट करणार आहोत एस. एस म्हणजे काय असणार आहे, एसचा फॉर्म्युला काय आहे, थिएटा इंटू आर किंवा आर इंटू थिएटा. आर इंटू थिएटा लिहितो आपण मोस्टली, कसं पण चालेल, फक्त एवढंच की व्हॅल्यू सेम आली पाहिजे. आर काय आहे 15, थिएटा काय आहे 2π/3. 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, 5 × 2 = 10 पाय. आता या ठिकाणी सेंटीमीटर लिहायचं का मीटर लिहायचं, तर ते डिपेंड आहे की तुम्हाला प्रश्नामध्ये काय व्हॅल्यू दिलेली आहे. प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सेंटीमीटर स्क्वेअर, सो यू हॅव टू राईट सेंटीमीटर. ओके, सो एस म्हणजेच की लेंथ ऑफ दॅट आर्क काय आलेला आहे 10π सेंटीमीटर. त्याच्यानंतर आहे ए. ए इज इक्वल टू वॉट, एचा फॉर्म्युला काय आहे, हाफ मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय थिएटा. हाफ इंटू आर काय आहे 15 इंटू 15 इंटू थिएटा काय आहे 2π/3. 3 × 1 = 3, 3 × 5 = 15. त्याच्यानंतर 2 आणि 2 कॅन्सल होईल, म्हणजेच या ठिकाणी 15×5 = 75 पाय. एरिया इज इक्वल टू 75 पाय सेंटीमीटर स्क्वेअर, कारण एरियाला आपण स्क्वेअर युनिट देतो. सो देअरफॉर हे दोन आहेत तुमचे आन्सर्स. खाली तुम्ही हे मेन्शन करू शकता, देअरफॉर लेंथ ऑफ द आर्क इज 10π सेंटीमीटर and area of the sector is 75π सेंटीमीटर स्क्वेअर. सो इन दिस वे एवढंच तुमचा आन्सर आहे. हे सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स खूप इझी आहेत आणि जे की प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करण्यासाठी किंवा एक्सरसाइज 1.2 सॉल्व करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ओके, आफ्टर दॅट लेट अस सी क्वेश्चन नंबर 4. सो नेक्स्ट क्वेश्चन मी शॉर्टकटमध्ये लिहिला आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे, पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू हाफ. पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू हाफ ऑफ द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल आणि वी हॅव टू फाइंड आउट द अँगल ऑर द थिएटा विच इज इन रेडियन. ओके, सो आता आपल्याला सांगितलेलं आहे या ठिकाणी रेडियस वगैरे असं काय मेन्शन केलं आहे का नाही केलं आहे. सो पहिल्यांदा आपल्याला रेडियस जो आहे तर तो आपण काय सपोज करणार आहोत आर. मी तुम्हाला जस्ट एक रफ फिगर काढते. आता सर्कल बरोबर आहे की नाही माहीत नाही, पण या ठिकाणी आपण घेणार आहोत, हा असणार आहे आपला ओ जो की सेंट्रल अँगल आहे. या ठिकाणी थिएटा, या ठिकाणी असाच आपण ए बी सपोज करतोय. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की पेरिमीटर ऑफ सेक्टर, एखाद्या सेक्टरचं पेरिमीटर आपण कसं फाइंड आउट करतो, आर प्लस लेंथ ऑफ द आर्क. ओके, लेंथ ऑफ ए बी असं मिळून आपण काय फाइंड आउट करतो, एखाद्या सेक्टरचं पेरिमीटर. आणि सर्कमफरन्सचा फॉर्म्युला आहे दॅट इज 2πr. ओके, मग आपल्याला हे जे आहे इज इक्वल टू हाफ ऑफ हे घ्यायचं आहे. कसं लिहायचं आपण पाहूया. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा आपल्याला एक तर तुम्ही फिगर घेऊन सपोज करू शकता की सपोज ओ ए आणि ओ बी रेडियस आहेत इज इक्वल टू आर आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. आपल्या बुकमध्ये डायरेक्ट दिले, सो आपण डायरेक्टच लिहूया. लेट आर बी द रेडियस. आर हे काय घेऊया आपण, रेडियस घेऊया. ओके, सो आफ्टर दॅट आपला जो इथे मी छोटंसं एक तयार केलेला आहे त्या पूर्ण सेंटेन्सचा इक्वेशन फॉर्ममध्ये, तर ते आपण आहे असं लिहूया. पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू हाफ इंटू circumference ऑफ सर्कल. पेरिमीटर कसं लिहितो आपण, आर प्लस मी काय सांगितलेलं आहे लेंथ ऑफ दी आर्क. ओके, सो आर प्लस लेंथ ऑफ दी आर्क किंवा लेंथ ऑफ ए बी. जर तुम्ही फिगर काढणार असाल तर लेंथ ऑफ ए बी, जर नसणार काढणार आहात फिगर तर डायरेक्ट लेंथ ऑफ आर्क घेऊ शकता. ओके, करस्पॉन्डिंग आर्क. आणि जर फिगर काढणार असाल तर मग तुम्हाला असं लिहावं लागेल लेंथ ऑफ ओ ए प्लस लेंथ ऑफ, आय थिंक आपल्या बुकमध्ये सॉल्व करून दिलं आहे का, आय थिंक दिले, मी चेक नाही केलं सोल्युशन काय आहे ते. जर बुकमध्ये दिलं असेल तर तुम्ही फिगर ड्रॉ करूनच करा, नसेल दिलं तर फिगर न ड्रॉ करता केलं तरी पण चालेल. आता या ठिकाणी सर्कमफरन्ससाठी आपला जो फॉर्म्युला आहे 2πr, तर तो आहे असा. जर तुम्ही फिगर ड्रॉ करणार असाल यू शुड हॅव टू लाईट धिस ऑल्सो, कारण त्यांना कळायला पाहिजे की परीक्षक जो कोण चेक करणार असेल त्याला कळायला पाहिजे की तुम्ही हा आर घेतला आहे की हा काय घेतला, वॉटेवर ते सगळं कळायला पाहिजे यासाठी. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, कट होईल म्हणजे इथे फक्त πr राहिलं. 2 गेला तर काय राहणार फक्त πr. या ठिकाणी r प्लस आर 2r प्लस ही जी लेंथ आहे आर्कची तर ती, सो मी लेंथ ऑफ आर घेते. तुम्ही जर फिगरला लक्षात ठेवून काढणार असाल तर लेंथ ऑफ ए बी लिहायचं आहे. आता या ठिकाणी आहे 2r प्लस, आता हे जे लेंथ ऑफ आर्क आहे याचा फॉर्म्युला आपण काय घेऊ शकतो, डायरेक्ट एस लिहिलं तरी पण चालेल किंवा डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलं तरी पण चालेल. 2r प्लस पाय किंवा आर पाय लिहिलं तरी पण चालेल इज इक्वल टू πr. आता या ठिकाणी तिघांमध्ये पण आर आहे म्हणजे आपण इथे लिहू शकतो की डिवायडिंग बाय आर, मग आर सगळे कट होतील. सो 2 प्लस पाय इज इक्वल टू आर, 2 प्लस थिटा.
2 + थिएटा इज इक्वल टू पाय. आता आपल्याला काय पाहिजे, थिएटा पाहिजे. सो थिएटाला आपण इथेच ठेवूया. इज इक्वल टू हा जो पाय आहे तो पाय आपण इथेच ठेवूया आणि या 2ला इकडे शिफ्ट करूया. म्हणजेच आपल्याला थिएटा मिळणार आहे पाय -2 रेडियन. आता आपल्याला पाय -2 रेडियनच मिळणार आहे कारण आपण याच्यामधून थिएटा फाइंड आउट करते. म्हणजेच आपण एसमधून थिएटा फाइंड आउट केलं आणि एसमधून थिएटा फाइंड आउट करते म्हणजे ऑब्व्हियसली तो आपल्याला रेडियनमध्ये मिळतोय. सो इन दिस वे आपण थिएटाची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे की जो अँगल असणार आहे तो असणार आहे थिएटा इज इक्वल टू पाय -2 रेडियन. आय होप की तुम्हाला समजलं असेल. फिगरला लक्षात ठेवून काढणार असेल तर या ठिकाणी तुम्हाला ए बी वगैरे सगळं लिहिणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला असं पण घ्यावं लागेल, लेट ओ बी द सेंटर ऑफ द सर्कल, ओ ए बी द रेडियस, ओ बी बी द रेडियस, ए बी बी द लेंथ ऑफ द आर्क. हे सगळं तुम्हाला मेन्शन करावं लागेल गिवनमध्ये. नसेल तर तुम्ही डायरेक्टली सॉल्व करू शकता ॲज यू विश. ओके, आता आपण पाहूया 5th एक्झाम्पल. सो मी शॉर्टकटमध्ये या ठिकाणी प्रश्न लिहिला आहे की एक पेंड्युलम आहे. पेंड्युलम म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ते पूर्वीच्या काळचे घड्याळ होते. तर ते घड्याळ जे फिरतात त्यांचं ते काय असतं, ते टॉंग टॉंग वाजतं. ते काय म्हणतात त्याला, मराठीमध्ये काय म्हणतात ते माहिती नाही आहे, पण इंग्लिशमध्ये त्याला पेंड्युलम म्हणतात. ओके, सो पेंड्युलम जे आहे त्याचं लेंथ आहे 21 सेंटीमीटर. ऑसिलेट करतोय म्हणजे सपोज की हा पेंड्युलम आहे. लेट मी ड्रॉ. इथे वरती ते घड्याळ वगैरे असं काहीतरी असतं. सो या ठिकाणी हा जो पेंड्युलम आहे तर हा इथे आहे आणि तो सपोज की इथून इथपर्यंत तो ऑसिलेट करते. म्हणजे काय असं, म्हणजे इथून इथे जाणार, परत इथून रिटर्न इथे येणार, परत इथून इथे जाण्याला आपण ऑसिलेशन म्हणतो. सो ऑसिलेट करतो आहे आणि ऑसिलेशनचा जो अँगल आहे तर हा असणार आहे 36 डिग्रीचा. ओके, सो ही जो पेंडुलम आहे, पेंडुलमचं लेंथ सांगितलेलं आहे 21 सेंटीमीटर. आता हा पण पेंडुलमच इथे गेला आहे. सो ऑब्व्हियसली हे पण 21 सेंटीमीटरच असणार आहे. सो आपल्याला पाथ फाइंड आउट करायचं आहे. पाथ म्हणजे काय, बेसिकली हे जे त्याने कवर केलेलं डिस्टन्स आहे तर हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच हे काय झालं, तुम्ही जर नीट पाहिलं तर हा एक असा सर्कल तयार होतो आहे. सर्कलमधला हा एक पार्ट आहे आणि हे सेंटरपासून तयार झालं आहे. म्हणजे असा सेंट्रल अँगल आहे आणि हा एक प्रकारचा सेक्टर तयार झाला आहे. आणि आपल्याला हा जो आर्क आहे तर या आर्कचं लेंथ फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला एस म्हणजे काय तर ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, आणि या ठिकाणी हे जे लेंथ आहे पेंड्युलमचं तर ते काय आहे, एक प्रकारचं रेडियस आहे. ओके, सो आपण आता या ठिकाणी लिहूया की हिअर length of pendulum is the radius, therefore किंवा खाली लिहा therefore r is equal to what, 21 सेंटीमीटर. तुम्हाला r मिळालं. त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे अँगल. सो therefore थीटा इज इक्वल टू 36 डिग्री. 36 डिग्री पाहिजे का, नाही. वी शुड हॅव टू कन्वर्ट इट इंटू रेडियन. सो थिएटा रेडियन इज इक्वल टू 38 इंटू पाय डिवायडेड बाय 180. सो आता या ठिकाणी साई 36, साई 18, त्याच्यानंतर साई साई 35. म्हणजे या ठिकाणी पाय अपॉन 5 रेडियन. थिएटाची व्हॅल्यू काय आलेली आहे, पाय अपॉन 5 रेडियन. नाव यू कॅन इझिली फाइंड द लेंथ ऑफ दॅट पाथ. सो लेंथ ऑफ द पाथ ब्रॅकेटमध्ये एस लिहा. म्हणजे तुम्हाला ते कळले की पाथ म्हणजेच काय आहे, लेंथ ऑफ द आर्क आहे, हे परीक्षकाला कळेल. इज इक्वल टू लेंथ ऑफ दी, याला तुम्ही काहीतरी हे करायला पाहिजे होतं ना, नाव द्यायला पाहिजे होतं, ए बी. ओके, लेंथ ऑफ ए बी, मग याला पण नाव द्या ओ. आता एकाला दिले तर सगळ्यालाच देऊन टाकूया. सो लेंथ ऑफ ए बी, देअरफॉर एस इज इक्वल टू आर थिएटा इज इक्वल टू आर आहे 21, थिएटा आहे पाय अपॉन 5. ओके, पायची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी पुट करावी लागेल कारण काहीच कटछाट होत नाही आहे. सो आपण पायची व्हॅल्यू पुट करूया. 21 इंटू 22 अपॉन 7 इंटू 5. ओके, कसं पण लिहिलं, आधी 22 अपॉन 7 मग 5 किंवा आधी 5 आणि 22 अपॉन 7 कसं पण चालेल. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, ॲक्च्युली माझ्याकडे खूप सारे पेपर्स पडलेत आणि ते सगळे उडत आहेत फॅनमुळे. सो आता या ठिकाणी 7 1 7, 7 3 21, 3 मल्टिप्लाय बाय 15 मल्टिप्लाय बाय 22. ओके, ओ सॉरी 5 इथे येणार. सॉरी 5 इथे येणार, 5 डिवायडेड बायमध्ये येणार. सो 5 इथे येणार. हां, मग म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, येस 5 डिवायडेड बायमध्ये येणार. म्हणजे 3 इंटू 22 डिवायडेड बाय 5. सो देअरफॉर 66 अपॉन 5. 5 1 जार 5, 5 1 जार 5. या ठिकाणी राहिले किती, 1. सो 5 1 जार 5, 5 1 जार 5. या ठिकाणी राहिले 1. 315.10 म्हणजेच 2. ओके, सो या ठिकाणी आलेलं आहे 13.2 सेंटीमीटर. म्हणजेच एस इज इक्वल टू 13.2 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ द पाथ इज इक्वल टू 13.2 सेंटीमीटर. ओके, सो दिस इज युअर आन्सर. त्यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इथं स्क्रीनशॉट हवा तर घेऊ शकता. सो प्रश्न खूप छान आहे. प्रश्न असा आहे की ABCDEFGH नावाचा एक रेक्टँग्युलर ऑक्टॅगॉन आहे. ऑक्टॅगॉन म्हणजे काय, ज्याला 8 हे असतात, 8 साईड्स असतात. आता मला ऑक्टॅगॉन हे सहजरी काढता येणार नाही, मी जस्ट आउटलाईन काढते ऑक्टॅगॉनच्या. असा काहीतरी तो
8 साईड्सवाला असेल. तुम्ही बुकमध्ये त्याची फिगर व्यवस्थित बघू शकता. ॲक्च्युली मला 8 साईड्स असं इझिली काढता येणार नाहीत, ते प्रोट्रॅक्टर वगैरे काय ते कंपास वगैरे घेऊन ड्रॉ करावा लागेल. तर हा जो हे आहे ऑक्टॅगॉन आहे, तर तो एका सर्कलमध्ये अशा प्रकारे इन्स्क्राईब झालेला आहे. ओके, सपोज की ऑक्टॅगॉन आहे आणि त्याचं ABCDEFGH अशी नावं आहेत. सो आता या ठिकाणी ते सर्कलचं सेंटर आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे की जे रेडियस आहेत तर ते कितीचे आहेत, 9 सेंटीमीटरचे आहेत. ओके, आणि आपल्याला जो मायनर आर्क आहे तर त्याचं लेंथ फाइंड आउट करायचं आहे. आणि मायनर आर्क कोणता आहे, AB आहे ना, हां ते लिहायचं राहिलंच. सो मायनर आर्क आहे AB आणि त्या ABचं आपल्याला लेंथ फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपल्याला हे जे आहे तर ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तो जो मायनर आर्क आहे म्हणजे जो S आहे तर तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याकडे थिएटा आहे का, तर थिएटा नाही आहे. थिएटा कसं फाइंड आउट करायचा, आधी आपण रेडियस काय आहे आपल्याला जे माहिती आहे ते लिहून घेऊया. आता आपल्याकडे थिएटा नाही आहे, आपल्याला माहिती आहे की हा ऑक्टॅगॉन आहे. ऑक्टॅगॉन म्हणजे साईड्स किती असणार आहेत, 8 आणि सगळ्या इंटिरियर अँगल्सची मेजरमेंट काय असणार आहे, 360 डिग्री. कुठे पण गेला तरी पण इंटिरियर अँगलचं मेजरमेंट 360 डिग्री असणार आहे. सो थिएटा इज इक्वल टू 360 डिग्री डिवायडेड बाय किती साईड्स आहेत, 8 साईड्स आहेत. सो या ठिकाणी 8 एके 8, 8 चौक 32 आणि 8 पंचे 40. म्हणजे थिएटा काय आलेला आहे, 45 डिग्री. आपल्याला डिग्री पाहिजे का नको. सो थिएटा रेडियन इज इक्वल टू 45 इंटू पाय अपॉन 180. सो या ठिकाणी 45 1 जा 45, 45 4 जार ना, 45 4 जार 180. सो देअरफॉर या ठिकाणी पाय अपॉन 4 रेडियन आलेला आहे तुमचं थिएटाची व्हॅल्यू. ओके, थिएटाची व्हॅल्यू आलेली आहे, या ठिकाणी रेडियस पण आलेला आहे. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे लेंथ ऑफ द आर्क. सो लेंथ ऑफ आर्क AB इज इक्वल टू काय घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी, S म्हणजे S आहे ते पण तुम्हाला लिहावं लागेल, इज इक्वल टू R थिएटा. R आहे, R कुठे गेला, हां R9 आहे इंटू पाय अपॉन 4. सो या ठिकाणी तुम्ही डिवाईड करू शकता का, आपलं मल्टिप्लाय करू शकता का, नाही करू शकत. आणि जर तुम्ही या ठिकाणी पायची व्हॅल्यू जर पुढे 22/7 घेतली तर ते पण कुठे कटछाट नाही करू शकत. सो डायरेक्ट 9 पाय अपॉन 4 सेंटीमीटर लिहिलं तरी पण चालेल, किंवा मग परत तुम्ही 9/4 इंटू 22/7 आणि मग परत तुम्हाला सॉल्व करावं लागेल. पण हे सॉल्व केल्यानंतर आन्सर पॉईंटमध्येच येणार आहे. सो तुम्ही असं ठेवलं तरी पण चालेल, कारण बुकमध्ये पण आय थिंक सो की असंच ठेवलं आहे. सो असं ठेवलं तरी पण चालेल. सो हे आहे तुमचं करेक्ट आन्सर. इन दिस वे आपलं जे सॉल्ड एक्झाम्पलचं सेशन आहे तर ते आज आपलं कवर झालं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एक्सरसाइज 1.2 अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. सोबतच जे मिसलेनियस आहे तर ते पण अपलोड करेन. त्यासाठी थोडासा वेळ लागेल, बट मी लवकर कवर करण्याचा प्रयत्न करेन. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.